स्वप्नील कुसाळेनं भारताला नेमबाजीमध्ये कांस्य पदक मिळवल्यानंतर संपूर्ण गावामध्ये जल्लोष केलेला आहे। त्यांच्या आई आपल्यासोबत, काय सांगाल स्वप्नीलनं जे यश मिळवलंय? स्वप्नीला यश मिळवण्यासाठी आम्ही खूप सारा आशीर्वाद दिला, खूप सारी तिची मेहनत केली। आम्हाला घरात भाजी भाकरी नसू दे, कारण मुलगा आमचा जास्त खेळाडू व्हावा असा आम्हाला आशीर्वाद वाटला। आणि मॅच बघताना तिची, आता आम्ही मॅच बघतो तेव्हा आम्हाला काय वाटलं, विठ्ठलाचा धावा केला तर आम्हाला कुठंतरी मेडल मिळेल असं आम्हाला जिद्द होती। त्याला आशीर्वाद आम्ही दिला म्हणून तो जिंकला। आतापर्यंत झेंडा पत्करला, जगात महाराष्ट्रात जिंकला। आता म्हणजे मॅच बघताना जी घालमेल होती, शेवटपर्यंत जे क्षण होतं कसं होता? शेवटचा पॉईंटमध्ये आम्हाला जास्त घाणवण होती आमची आणि तिथून मग आम्हाला काय करावं लागलं, जप केला, विठ्ठलाचा जप करून मला देवाचा जप केल्यावर मला 2-3दा नमस्कार केला देवाला, देवा विठ्ठला धाव मिडल मिळून दे म्हणून एवढंच मी आशीर्वाद दिला त्याला। नक्कीच त्यानं जे आज यश मिळवलंय, अजून पुढे त्याची कामगिरी काय, नेमकं कसं तुम्ही त्याला शुभेच्छा द्याल? त्याची कामगिरी अशीच टिकून राहावी म्हणून त्याला कामगिरी म्हणून आशीर्वाद आम्ही देणार आहे। नक्कीच त्याचा भाऊ देखील आहे, काय सांगशील जे स्वप्नीलनं यश मिळवलंय? मला अभिमान वाटतो माझ्या भावाचा की त्याने, आपण कुटुंबियासाठी नाही तर पूर्ण देशासाठी त्याने ब्रॉन्झ मेडल मिळवलेलं आहे। तर मी पूर्ण देशवासियांना आणि पूर्ण जगातील सर्वांना मी आभारी आहे की त्यांनी त्याला आशीर्वाद दिला आणि त्याच्या पाठीशी राहिलेत। काय नेमकं कसा होता उत्साह, काय सांगशील? उत्साह असा होता की ज्यावेळी फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ राहिले होते त्यावेळी असं वाटलं होतं की मनामध्ये काय होईल। ज्यावेळी शेवटचे पॉईंटसाठी थर्ड आणि फोर्थमध्ये रँकमध्ये ज्यावेळी पॉईंटचं चालू होतं त्यावेळी मनामध्ये भीती वाटत होती की काय होईल आता। ज्यावेळी थर्ड पॉईंट भेटले त्यावेळी खूप अभिमान वाटला, खूप आनंद वाटला, आनंदाश्रू आले डोळ्यामध्ये। बोलणं काही झालं आतापर्यंत? नाही काय बोलणं झालं, काल रात्रीच बोलणं झालं होतं क्वालिफिकेशन झाल्यानंतर की बोला मी मॅच झाल्यानंतर उद्या बोलतो असा बोलला होता। कशी आता ऑलिम्पिकपर्यंत जाण्यापर्यंत कशी तयारी, नेमकी काय केलं दोघांनी? म्हणजे तो लहानपणापासूनच बाहेरच आहे 5वीपासून, म्हणजे त्याला फक्त सराव माहिती आहे आणि पूर्ण म्हणजे त्याला सण कोणता माहीत नाही आहे। आणि म्हणजे घरी यायला पण टाईम नसतो, प्रत्येक वेळी सराव कंटिन्यू, आम्ही ज्यावेळी कॉल करतो त्यावेळी तो सरावमध्ये असतो कंटिन्यू। जेवढी स्वतःच्या सरावाची शूटिंगची तो काळजी घेतो तेवढाच घरच्यांची पण काळजी घेतो, घरचे कसे आहेत कसे नाहीत हे पण त्याला काळजी असते सगळ्या गोष्टीची। कोल्हापुरात होते फुटबॉल प्रेसिडेंट, त्याच्यानंतर आता आज कोल्हापूरला नेमबाजीमध्ये पदक मिळाले, काय नेमकं कसं? खाशाबा जाधव हे आपल्या कोल्हापुरातले पहिले ऑलिम्पिक होऊन गेले, त्यानंतर आता हे दुसरे स्वप्नील कुसाळे, मला खूप अभिमान वाटतो त्यांचा। आता कसं स्वागत कसं करणार तुम्ही? काय स्वागत त्यांचं आम्ही इंडियामध्ये आल्यावर तर करणारच आहे आणि ज्यावेळी ते कोल्हापूरमध्ये येतील कोल्हापूरपासून आम्ही आमच्या गावापर्यंत आम्ही जंगी मिरवणूक करण्यात येईल। नक्कीच जंगी त्याची स्वागताची तयारी जी आहे आता सगळ्या गावकऱ्यांनी सुरू केलेली आहे, त्याच्या घरातल्यांनी सुरू केलेलं आहे। एकूणच संपूर्ण आनंदाचं वातावरण जे आहे ते या कांबळवाडी गावामध्ये पाहायला मिळत आहे। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।